बघतच बसली. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. मात्र ऑन फील्ड मात्र टीव्ही पंच मात्र डिसिजन देतील. तर चला ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल. ओहो हे काय घडते मैदानामध्ये. बा 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 पुढचा दरवाजा उघडा ठेवला ना पाठीमागून चोरी झाली. पहिला गडी घरात पहिला हादरा. पहिली 7.5 इष्ट पनवती अपशगुन. पहिल्याच लपड पट गोलंदाजी केली आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र सरळ जाऊन एष्ट्यांना मात्र हा चेंडू मात्र आदलतोय. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये निलेश. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहू शकाल. पण भन्नाट वेगळ्या गोलंदाजामध्ये पाहू शकाल. थोडीशी मात्र फिरकीचा जादूगर सुरेशला तर या ठिकाणी मात्र पूर्णपणे संधी आली गेली बेलोली संघाला. 3 चेंडूमध्ये 3 जर विकेट घेतले तर आदरणीय आमचे प्रकाश भोईर नारिवली यांच्याकडे तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. पहा पूर्णपणे संधी आली गेली आहे गोलंदाजाला. हो हो पहा विचार केला ना. गेंद मारना चाहते थे वासिम में, गेंद गई कासिम में. जखम मांडीला इला शेंडीला. हा चेंडू मात्र लेग बाईचा मात्र ही धाव कंप्लीट होताना मैदानामध्ये संघाच्या मात्र श्री गणेशा झाला गेला. तलोजा मजकूर संघाचा 2 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. पहिला चेंडू मात्र खराब फेकला होता. त्यानंतर मात्र विकेट कॅरी केल्या. मात्र चांगली गोलंदाजी करत असताना सुरेशला पाहू शकाल आपण. बेलोली संघाचा मात्र सिंगलच्या मदतीने मात्र स्ट्राईक रोटेट सुद्धा केली गेली आहे. स्ट्राईक लढण्याचं काम केलंय फलंदाज डावपूर आहे त्याचा फलंदाज अनिलला. चला टाइम मात्र पूर्णपणे अलर्ट असेल. फक्त 15 मिनिटाचा कालावधी असेल 3 षटकामध्ये. हो पुन्हा एकदा पाहावं लागेल. काय गोलंदाजी वा. पूर्णपणे फिरवून टाकला या फलंदाजाला. फिरकीचा जादूगार पाहू शकाल. काय गोलंदाजी. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे. काय गोलंदाज केली आहे वा गोलंदाज. भन्नाट गोलंदाज. कधी मात्र स्लोअरचा चेंडू हातलतो, कधी मात्र थोडा वेगाने चेंडू हातले जातात. मात्र सातत्याने प्रत्येक चेंडूवरती मात्र वेगळे चेंडू हातलताना मात्र या गोलंदाजाला पाहू शकाल आपण. हा चेंडू मात्र चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. शेवटच्या मुवमेंटला याची गड्याची भोक्षी पाटली. काय सांगायचं आहे. आणि बेडूक चाप्या फिल्डिंग म्हणजे काय सांगायचं आहे. कार्यक्रम फिट. झेल तो सोडला मात्र धावाही खर्च केला त्या ठिकाणी. 200 मात्र या 2 धावेच्या मदतीने धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल तलोजा मजकूर संघाच्या 4 धावा. बेलोली संघाचा आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेलाय. या स्पर्धेमध्ये विचार केला सातत्याने 3 दिवस पंचांची ज्याने भूमिकेमध्ये पार पाडली गेली आहे. आदरणीय आमचे सुनील सर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेलाय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज फिरकीचा जादूगर. ओ हो बा 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 काय सांगायचं आहे. कारण ही विचार केला नाही खेळपट्टीचा पूर्णपणे अनुभव असेल मग पूर्णपणे फायदा घेता असताना पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाजचा. हो पुन्हा एकदा हो निशाणा काही और निघाया काही. पामा विचार केला ना या चेंडूचा पूर्णपणे दोन्ही साईडला वलवला जातोय. काय गोलंदाजी. सलगचा दुसरा चेंडू मात्र डॉट फेकला या गोलंदाजाने. हा चेंडू मात्र पाहिला जाईल पुन्हा एकदा. हो सलगचा तिसरा चेंडू डॉट. वाह काय गोलंदाजी.
जर एकदा गोलंदाजी आवडली असेल ना तर सुनीलने जो बॉल उडवला तर संदेश आपले शेलके हो हो पुन्हा एकदा चौथा चेंडू डॉट वा विचार केला काय भन्नाट वेग गोलंदाजीमध्ये तर आदरणीय आमचे संदेश शेलके संदेश शेलके यांच्याकडनं मात्र पारदेशिक लावला गेला आहे. बॉल उडवला तर 500. पहा दांडी मात्र उडवली ना तर 500 रुपयाचा पारदेशिक दिला जाईल. सुनील तांडील सरांसाठी पहा पारदेशिक लावला गेला आहे. अद्याप विचार केला 4 चेंडू मात्र डॉट फेकल्यात. ओ 5वा चेंडू मात्र डॉट होईल का प्रश्न पडला गेलाय. वा काय गोलंदाजी विचार केला मात्र मीडियम सेटअप फेकेल पहा विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल काय गोलंदाजी 6 बॉल डॉट. अद्याप विचार केला या षटकामध्ये विचार केला तर 6 चेंडू मात्र डॉट फेकल्यात केलाय हा फलंदाज निलेश. हो पुन्हा एकदा हो षटक भेटला मात्र मीडियम षटक वा काय गोलंदाजी वा भन्नाट गोलंदाजी आवडली असेल तर एकदा सुनील सरांसाठी मात्र जोरदार टाळ्या मित्रांनो काय गोलंदाजी फेकली. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. तलोजा मजकूर संघाचा विचार केला धावपटलावरती धावा लावल्या गेला तब्बल 1 गडी बाद 4 धावा. डीजे सुनील सरांचे विचार केला ना काय गोलंदाजी केली. 7 चेंडू मात्र तब्बल डॉट फेकले सुनील सरांनी. म्हणजे या खेळपट्टीचा पूर्णपणे सुनील सरांकडे पूर्णपणे अनुभव होता. म्हणजे या खेळपट्टी मात्र कुठल्या साईडून मात्र कुठल्या नवीन गोलंदाज सज्ज झाला गेला गोलंदाजी मार्कवरती उमेश मेडेकर विचार केला 12 चेंडूचा मात्र खेळ संपला गेलाय. तलोजा मजकूर संघाचा विचार केला धावपटलावरती धावा लावल्या गेला तब्बल 1 गडी बाद फक्त ना फक्त 4 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज अनिल भोईर. पुन्हा एकदा पाहावं लागेल विचार केला सातत्याने मात्र वॉकलचा मारा केला मात्र लेग बाईस पंचांचा इशारा येतोय. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले गेले आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड जो थांबला होता जो बदिरी झाला होता त्याला थोडासा मात्र वेग देण्याचं काम केलं आहे. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल तलोजा मजकूर संघाचे फक्त 5 धावा. तिसरा षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकाचा विचार केला पहिला चेंडू मात्र फेकला गेलाय. पुढील सामना असेल उलवे उपक्ष पडगे टीमच्या कर्णधारांना हा पहिला कॉल असेल. पुण्यात स्ट्राईक एंडला फलंदाज निलेशचा विचार केला ना मात्र तब्बल डॉट मात्र चेंडू खेळला गेलात. 7 चेंडू मात्र डॉट फेकलाय. पुन्हा एकदा पाहावा लागेल वा विचार केला ना गोलंदाजी पूर्णपणे मात्र यॉर्कर पद्धतीने हा चेंडू हाताळला जातात. पहा विचार केला मात्र काही गरज होती का या ठिकाणी मात्र परतावा लागेल. तलोजा मजकूर संघाला लागतो तब्बल दुसरा झटका. विचार केला मात्र तिसरा षटक मार्गस्थ असताना थोडीशी मात्र अडचणीत सापडला गेला तलोजा मजकूर संघ. सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली. विचार केला तब्बल 8 चेंडू मात्र खेळला निलेशचा विचार केला ना तब्बल 8 चेंडू खेळला फक्त ना फक्त 0 धाव संख्या मात्र आपल्या धावा मात्र जमा केल्या मात्र मध्ये 0. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये दत्ता पाटील. या फलंदाजावरती मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. तिसरा षटक मार्गस्थ असताना विचार केला धावपटलावरती धावा लावल्या गेल्या फक्त ना फक्त 5 धावा. सहा धावा. पुन्हा एकदा हो चेंडू या चेंडूचा विचार केला ना पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू हाताळला होता. थोडासा पंबल मात्र थोडासा उशीर करतोय तोपर्यंत मात्र 2 धावा लगेचच मात्र मैदानामध्ये कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 8 धावा. 2 गाड्याच्या मोबदल्यात तलोजा मजकूर संघाच्या अद्याप विचार केला 3 चेंडू फेकला त्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न होईल का एका ऍक्शन मध्ये हा चेंडू फेकला जातोय. पहा विचार केला तर एक गड्याला काय सांगायचं आहे. विचार केला थ्रो मात्र परफेक्ट होता त्या ठिकाणी मात्र हात मात्र लागला असेल कदाचित. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 10 धावा. 2 गाड्याच्या मोबदल्यात तिसरा षटक मार्गस्थ असताना तलोजा मजकूर संघाचा विचार केला काय सुनील सरांचा मात्र काय षटक राहिला त्या ठिकाणी.
7 चेंडू मात्र तब्बल डॉट फेकले सुनील सराने. सातत्याने मात्र आजचा तिसरा दिवस सुनील सरांना आपण पाहताय पंचांच्या भूमिकेमध्ये. मात्र आता मात्र स्वतः आपल्या संघासाठी खेळत असताना तर याच दरम्यान उपस्थित आपण मान्यवर पाहतोय बेंदर लक्ष्मी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाचं डोनेशन देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आत्माराम पाटील साहेब आणि सन्माननीय बुवा या ठिकाणी पहा अगदी वारकरी संप्रदायातील व्यक्तिमंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हरिदादांच्या वतीने या ठिकाणी स्वर्गीय इंदुरधर सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये आपलं असेल मनपूर्वक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. जाऊया मैदानामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक होता त्यावरती मात्र एक धाव तर वेगाने कंप्लीट केले गेले. दुसरीचा कॉल केलाय. थोडासा उशीर लावतो चेंडू फेकण्यामध्ये. मात्र एक धाव होती तिथं लगेचच मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. पहिल्या षटकाचा मात्र तिसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेला तब्बल 2 बाद 13 धावा. आता मात्र शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक म्हणजे कुतवीचा षटक. या षटकामध्ये मात्र किती टार्गेट सेट होईल तलोदा मजकूर संघाची. सुरुवातीला मात्र पहिल्या षटकाचा विचार केला ना फक्त धावा जमा केल्या होत्या 4 धावा. त्यानंतर मात्र सुनील सरांनी काय षटक फेकला, मेडन षटक फेकला. त्या ठिकाणी सुनील सरांचा विचार केला पूर्णपणे पकड मजबूत केले. या सामन्यामध्ये विचार केला पूर्णपणे तलोजा मजकूर संघाचा विचार केला. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तर 2 गड्याच्या मोबदल्यात फक्त 13 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेला. बेलवली संघाचा हा गोलंदाज 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज सचिन तांडेल. या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा कुटावा लागतील विचार केला. 3 षटकाचा मात्र वाजवी खेळ संपल्यानंतर फक्त ना फक्त तलोजा मजकूर संघाचा विचार केला तर विचार केला पहा भाऊ सुनील सरांचे मात्र मोठे भाऊ बंधू राज असतील. हो तडाखा दिला या ठिकाणी मात्र पाहू शकाल आपण. उंची जास्त लांबी कमी मात्र तो तिथे मात्र झेल मात्र चांगला टिपलाय. संपलाय फलंदाज दत्ता पाटील. बॅक टू कमलाकर पाटील मैदानामध्ये एंटर झाला गेलाय. तर पहा पारदेशिक लावला गेलाय षटकार हॅट्रिक साठी. मात्र आमचे गुरुवरवी साई राजे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा पारदेशिक लावला गेलाय. आणि षटकाराची मी तर म्हणेन गरज आहे. संघ थोडासा अडचणीत सापडला गेलाय. 4था षटक मार्गस्थ असताना पहिला जाईल मात्र हा चेंडू मात्र चांगला आहे. पूर्णपणे विचार केला सुनील सरांचे मोठे बंधू मात्र त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केलाय. त्यानंतर मात्र हा चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज सचिन तांडेला. पाहू शकाल आपण पुन्हा एकदा तयार. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेल मात्र उडालाय. त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज आलाय. चेंडू पर्यंत मात्र पोहोचू शकत नाहीये तोपर्यंत मात्र सिंगल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे सरकला गेलाय. फक्त ना फक्त 14 धावा लागला गेल्या स्कोर कार्ड वरती. फलंदाजासाठी मात्र पूर्णपणे सुवर्ण संधी असेल. 3 चेंडू शिल्लक आहेत आपल्याकडे. या 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लावले ना तर साई राजे यांच्याकडे तब्बल 1000 रुपयाचा परदेशी दिला जाईल या फलंदाजाला. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हो पायाने चेंडू अडवला जातोय. वा विचार केला ना चेंडू मात्र पायाने चेंडू अडवला जातोय. वा चांगला क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मात्र सिंगल. हे सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. तलोजा मजकूर संघाचा विचार केला 3 गडी बाद 15 धावा. या षटकाचा विचार केला शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्राचे. हो हा चेंडू मात्र पाहायला गेला तर मोठा फटका येईल. कमलाकर शेठ पाटील मात्र नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक. काय फटका लागला तर या ठिकाणी. वा चौकार आला गेलाय. बऱ्याच काल्यानंतर हा चौकार आला गेला. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तर मला 19 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू. पहिल्या सत्र मात्र कंप्लीट झाला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तर तलोजा मजकूर संघाचा 3 गडी बाद. फक्त 19 धावा.
वरचं समीकरणचा विचार केला ना साईराजे सर, 24 चेंडू शिल्लक असेल, तब्बल 20 धावेची गरज असेल बेलोली संघाला. चला आपण जाऊया डीजे यांच्याकडे. बरोबर धनंजय भोईर, तसेच उपस्थित पाहुणे महेंद्र पाटील साहेबांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा यायचं आहे व्यासपीठावरती. आपला सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मायाची शाल, सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण पाहतो. खऱ्या अर्थाने जे कॅलेंडर या स्पर्धेची ओळख खऱ्या अर्थाने इंदुरुद्र सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक, बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन या ठिकाणी हरेशजी पाटील या ठिकाणी या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने या चषकाचं नामकरण ठेवलेलं आहे, ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2024च्या या नाईट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने सर्व आलेल्या प्रेक्षकांचं, त्याचबरोबर सहभागी आज 40+ संघांचं मनपूर्वक स्वागत असेल. आणि विनंती असेल नेक्स्ट मॅचसाठी उल्वे 40+, विपक्ष पडगे 40+ टीमच्या संघनायकांना विनंती आहे, आपण टॉससाठी यायचं आहे. चला विनंती असेल तलोजा मजकूर संघ आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. विचार केला बेलवली संघाची मात्र काय गोलंदाजी राहिली सुनील सरांची, पूर्णपणे शाप जोडली. पण सुरुवातीला विचार केला पहिल्या षटकाचा मात्र फक्त 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सुनील सर मात्र काय गोलंदाजी केली आहे. मीडियम षटक फेकला मात्र. चला तलोजा मजकूर संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. चला पुढची मॅच असेल पडगे टीम आणि उल्वे टीम. दोन्ही टीमच्या संघनायकांना हा अंतिम कॉल असेल, लक्ष असू द्या. आपला संघनायक लगेच आपण व्यासपीठावरती पाठवा. 4थी मॅच एका साईडला गेला गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे, त्या ठिकाणी मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर जाईल. हा चेंडूचा विचार केला ना वागून राहिली खालती आणि डुकार गेला वरती, म्हणजे हा चेंडू जाईल फरार, चौकार. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा लावल्या तब्बल बेलवली संघाच्या 11 धावा. हो पुन्हा एकदा हा चेंडूचा विचार केला, चांगला चेंडू. चला पडगे टीम आपण उशीर करू नका, आपण टॉससाठी लगेच या. आपला संघनायक पाठवा, कारण की उल्वे टीमचा संघनायकाला मी विनंती करेन पडगे टीमच्या संघनायकाला शेवटचा पुकार आहे, आपण टॉससाठी लगेच व्यासपीठावरती या. लो स्कोरची मॅच आहे आणि लक्ष असू दोन्ही टीम रेग्युलर जे प्लेयर खेळतात त्यांना 40+ मध्ये खेळला जाणार नाही, याच्याकडे लक्ष द्या. अरे या काय बा 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 मोकार कुत्याला गड्याना काय सांगायचं आहे. षटकार, या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावला गेला तब्बल 17 का 11. आता मात्र समीकरण उर्वरित उरला गेलाय. 15 चेंडू आणि 3 धावेची गरज असेल. काय फटका लागला त्या ठिकाणी. पुन्हा एकदा तयार. हो फुलटॉस चेंडू होता, एक धाव तर वेगाने पुढे गेले. दुसरीचा कॉल थोडासा फंबल खराब मात्र पाहू शकाल. चकमा दिला त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणाला. तर हार्ड लक तलोजा मजकूर संघ. पुढच्या मॅचसाठी मात्र बेस्ट ऑफ लक असेल आपल्याला. या ठिकाणी मात्र बेलवली संघाचाही कौतुक करावं लागेल. चांगली मात्र गोलंदाजी केली आहे.
तर या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे, ज्याने मात्र मीडियम षटक फेकला. वा, या स्पर्धेचा विचार केला मात्र सातत्याने तिसरा दिवस मात्र पंचाच्या भूमिकेमध्ये सुनील सर या आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला, ज्याने मात्र एक मीडियम षटक फेकला. वा, काय गोलंदाजी केली.